नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। खास इयत्ता 10वी बोर्ड एक्झाम 2025 फेब्रुवारी 2025 मध्ये जी बोर्डची एक्झाम होणार आहे त्या एक्झामसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक लेक्चर सिरीज घेऊन आलेलो आहोत। या चॅनलच्या माध्यमातून, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक प्रॉब्लेम सेट जो प्रॅक्टिस सेट आहे आपला, प्रॅक्टिस सेट पासून प्रॉब्लेम सेट पर्यंतचे प्रत्येक एक ना एक प्रॉब्लेमचे सोल्युशन असलेले व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊन येत आहोत। आज आपण लेक्चर 1 घेतोय, तर त्या लेक्चर 1 मध्ये कंप्लीट प्रॅक्टिस सेट 1.1 या पूर्ण सोल्युशन सहित मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु विद्यार्थ्यांना ज्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहायचं आहे, एक 1 बाय 1 प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। विद्यार्थी व्हिडिओ पुढे मागे घेऊन पण इच्छित जो त्यांना प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहिजे त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन ते पाहू शकतात। तर आज आपण सुरुवातीला पाहणार आहोत तो टॉपिक आपला 1 नंबरचा टॉपिक आहे, तो आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल। आता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हा आपला पहिलाच टॉपिक आहे। टोटल आपल्याला पार्ट 1 मध्ये फक्त 6 टॉपिक आहेत, त्यातला हा पहिला टॉपिक आहे, ज्यात एकूण 5 एक्सरसाइज आहेत। तर 5 व्हिडिओमध्ये आपण त्याचे प्रत्येक एक्सरसाइज प्रॉब्लेम सेटचे आपण सोल्युशन देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। तर चला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। तर सगळ्यात सुरुवातीला बघा आपण याचा स्टँडर्ड फॉर्म पाहूया। आता याचा स्टँडर्ड फॉर्म काय बघा, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, त्याचा आपण स्टँडर्ड फॉर्म किंवा ज्याला आपण जनरल फॉर्म ही म्हणतो, तर तो जनरल फॉर्म काय बघा, जनरल फॉर्म। तर तो जनरल फॉर्म काय बघा, ax + by + c = 0। तर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे काय बघा, तर a, b आणि c हे कुठलेही रियल नंबर्स असतील। a, b आणि c हे काय असतील, रियल नंबर्स असतील। रियल नंबर्स म्हणजे काय, ज्यात आपण प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये सर्वांनी पाहिलेलं आहे की ज्या नंबरमध्ये सर्व काही नंबर्स येतात, नॅचरल नंबर, होल नंबर, रॅशनल, इररॅशनल, इंटिजर वगैरे सर्व येतात, त्याला आपण रियल नंबर म्हणतो, असे नंबर्स असतील। आणि x आणि y हे जे दोन आहेत, हे दोन व्हेरिएबल्स आहेत। हे काय आहेत, व्हेरिएबल्स। आता व्हेरिएबल म्हणजे काय की ज्याची व्हॅल्यू सतत चेंज होत राहते, त्याला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल। आणि या पूर्ण चॅप्टर मध्ये प्रत्येक इक्वेशन मध्ये आपल्याला जे व्हेरिएबल वापरलेले आहेत, एक्स, वाय, कुठल्या एक्झाम्पल मध्ये एम एन वापरलंय, कुठं पी क्यू वापरलंय, तर या सर्वांच्या आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं या सर्वांच्या आपल्याला व्हॅल्यू म्हणजे ह्याच्या किमती लास्टला फाइंड करायच्या आहेत। पूर्ण चॅप्टर मध्ये आपलं एकच टार्गेट आहे की आपल्याला एक्सच्या, वायच्या किंवा एम असेल, एन असेल, ए असेल, बी असेल, पी असेल, क्यू असेल, या सर्वांच्या किमती आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायच्या आहेत। तर कुठेतरी 1 मार्काला वगैरे क्वेश्चन विचारला जातो, जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, तर त्याचा जनरल फॉर्म काय बघा, ax + by + c = 0। त्यानंतर आपला पुढचा पॉइंट आहे बघा, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन। सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन, तर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन बघा खूप सोपी टर्म आहे। सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे काय, एकाच वेळेस आपण 2 इक्वेशनचा जर अभ्यास केला, एकाच वेळेस 2 लिनियर इक्वेशन, इफ वी स्टडी 2 लिनियर इक्वेशन ॲट द सेम टाइम, देन इट इज कॉल्ड ॲज अ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन। इथून पुढे आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे काय की 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा ॲट अ टाइम स्टडी करणार आहे, सॉल्व्ह करणार आहे, त्याच्यासाठी आपण याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन असं म्हणतोय। आता त्यामध्ये बघा फर्स्ट मेथड, यामध्ये 1.1 प्रॉब्लेम सेट जो आहे त्यासाठी जी फर्स्ट मेथड वापरली, ती फर्स्ट मेथड काय बघा की एलिमिनेशन मेथड। त्या मेथडचं नावच आहे बघा एलिमिनेशन मेथड। एलिमिनेशन मेथड म्हणजे काय, मी मेथड एक तुम्हाला एक थोडंसं ओझरती एक्सप्लेन करतो की या मेथडमध्ये इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे, इक्वेशन नंबर 2 दिलेला आहे। या इक्वेशन मध्ये एक्स व्हेरिएबल आहे, यात पण वाय व्हेरिएबल आहे, यात पण एक्स आहे, यात पण वाय आहे। या 2 व्हेरिएबल पैकी एक व्हेरिएबल आपण इलिमिनेट करतोय, म्हणजे आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला मिळते। आणि एकदा का दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली की ती व्हॅल्यू आपण परत इक्वेशन 1 मध्ये पुट करतो आणि एक्सची आणि वायची दोन्ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी सोडवून दाखवतो। तर आता आपण एक एक्झाम्पल पाहूया, म्हणजे मेथड आणि एक्झाम्पल दोन्ही मिळून या ठिकाणी क्लिअर होईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये पहिला क्वेश्चन आहे, कंप्लीट द ॲक्टिव्हिटी। आता विद्यार्थी मित्रांनो, जे बोर्डच्या परीक्षेची तयारी करतात त्या सर्वांनी गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कंप्लीट द ॲक्टिव्हिटी हा क्वेश्चन आपल्याला बोर्ड क्वेश्चन पेपर पॅटर्नमध्ये क्वेश्चन 2A सेक्शन यामध्ये 2 मार्काला तुम्हाला कंप्लीट द ॲक्टिव्हिटी हा क्वेश्चन आहे, आणि क्वेश्चन 3A
यामध्ये एक क्वेश्चन असा आहे की या ठिकाणी कंप्लीट द ॲक्टिव्हिटी असा क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी काय केलेलं आहे, तुम्हाला सर्व काही इक्वेशन सॉल्वच्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी असे ब्रॅकेट ठेवलेले आहेत, बॉक्सेस ठेवलेले आहेत, त्या बॉक्सेसमध्ये तुम्हाला व्हॅल्यूज फिलअप करायच्या आहेत. तर या ठिकाणी आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा बघा क्वेश्चन 1 काय दिलेलं आहे कंप्लीट. तर या ठिकाणी पहिले इक्वेशन काय दिले बघा, 5x + 3y = 9. दुसरे इक्वेशन काय दिले बघा, 2x - 3y = 12. तर या दोन्ही इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करून x ची आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपलं टार्गेट आहे. तर त्यामध्ये बघा दोन्ही इक्वेशनच्या सुरुवातीला आपण कोइफिशियंट पाहणार आहे. या ठिकाणी x चा कोइफिशियंट 5 आहे, x चा कोइफिशियंट 2 आहे, काही इक्वल नाहीत. y चा कोइफिशियंट 3 आहे, इथं y चा कोइफिशियंट 3 आहे. याचा अर्थ हे दोन इक्वल आहेत. मग इक्वल आल्यानंतर आपली एक ट्रिक आहे, मी या ठिकाणी लिहून ठेवतोय. ज्या विद्यार्थ्यांना ही गरजेची वाटेल त्यांनी ती लक्षात ठेवा की ज्या वेळेस दोघांचं साइन डिफरंट येईल, साइन ज्यावेळेस काय येईल डिफरंट येईल, त्यावेळेस आपण ॲडिशन करतो आणि साइन जर सेम आलं तर आपण काय करतो, सबस्ट्रॅक्शन करतो. हे लक्षात ठेवा. डिफरंट साइन आलं तर ॲडिशन, सेम साइन आलं तर सबस्ट्रॅक्शन. मग या ठिकाणी डिफरंट साइन आहे म्हणून आपण काय करणार आहे, ॲडिशन. 5x + 2x ॲज युजल आपले ॲडिशन आहे. 5x + 2x काय असतं 7x. त्यानंतर 3y + 3y आणि -3y + 3y -3y काय झालं 0y. 0y काय आपण या ठिकाणी लिहिलं नाही. 12 + 9 = 21. आता 7 आहे इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये, इकडे आल्यानंतर डिवाइडला जाईल आणि इथला 21 इथं आहे असा राहील. 21 / 7. 7 1 = 7, 7 2 = 14, 7 3 = 21. x ची व्हॅल्यू किती आली 3 आली. आता या आलेली x ची व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन 1 मध्ये पण पुट करू शकता किंवा 2 मध्ये पण करू शकता. या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिलेले इक्वेशन 1 मध्ये पुट करून दिलेले आहे. तर इक्वेशन 1 मध्ये बघा x = 3, म्हणजे या बॉक्समध्ये आपण 5, इथे इक्वेशन आहे बघा 5x. तर या x च्या ठिकाणी आपण किती व्हॅल्यू पुट करणार आहे 3. 5 3 = 15 प्लस 15 आहे. इकडे गेल्यावर हे 15 काय होईल -15. प्लस 15चं काय होईल -15. आता या ठिकाणी बघा 9 हे प्लस आहे, 15 हे मायनस आहे. दोघांचं साइन डिफरंट आहे. डिफरंट आहे म्हणल्यानंतर आपण काय करणार आहे, दोघांची सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर 15 - 9 आन्सर येईल 6 आणि साइन जे आहे ते बिगर नंबरचं म्हणजे साइन काय राहील मायनस साइन राहील. त्यानंतर पुढे गेल्यावर बघा -6 ॲज इट इज इथं येईल. हा 3 मल्टिप्लिकेशनमध्ये, इकडे आल्यानंतर डिव्हिजनमध्ये येईल. 3 1 = 3, 3 2 = 6 आणि साइन हे इथला इथे मायनस. म्हणजे या ठिकाणी x ची व्हॅल्यू 3 आली आणि या ठिकाणी y ची व्हॅल्यू काय आली -2. मग सोल्युशन काय आहे, x इक्वल टू काय बघा 3 आणि y = काय -2. दिस इज आवर फायनल सोल्युशन. या ठिकाणी पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण केलेली आहे. आता आपण क्वेश्चन 2 कडे जाऊया. पुढे क्वेश्चन नंबर 2 विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे. क्वेश्चन 2 काय बघा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. हे दिलेले खालील सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. टोटल इक्वेशन्स आहेत, त्यापैकी आपल्याला फर्स्ट इक्वेशन आपण घेतलेला आहे 3a + 5b = 26 आणि a + 5b = 22. हा पहिला क्वेश्चन आहे. सर्वात पहिली स्टेप विद्यार्थी मित्रांनो काय करायचं बघा, पहिलं जे इक्वेशन दिलेलं आहे ते पहिलं इक्वेशन आपल्याला आहे असं राईट डाऊन करायचं आहे. 3a + 5b = 26 याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं आहे आणि दुसरं जे इक्वेशन आहे ते याच्या खाली आपल्याला राईट डाऊन करायचं आहे. a + 5b = 22 याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणतो. पहिली स्टेप आपण कंप्लीट केलेलं आहे, इक्वेशन ॲज इट इज आपण लिहून घेतलेले आहेत. दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला याच्या कोएफिशियंटचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. यामध्ये याचा कोएफिशियंट 3 आहे आणि यामध्ये याचा कोएफिशियंट कोण नाही म्हणजे किती असतो 1 असतो. तर या दोघांचे कोएफिशियंट इक्वल नाही आहे. आता बी कडे जाऊया. बी चा कोएफिशियंट 5 आहे आणि या ठिकाणी पण बी चा कोएफिशियंट काय आहे 5 आहे. याचा अर्थ कोएफिशियंट इक्वल आहेत. एक तरी स्टेप आपल्या या ठिकाणी वाचलेले कोएफिशियंट इक्वल आहे. आता कोएफिशियंट इक्वल झाल्यानंतर तिसरी स्टेप बघायची, या कोएफिशियंटचं साइन बघायचे. तर या ठिकाणी दोघांचं साइन काय आहे प्लस. दोघांचं साइन जर सेम असेल तर आपल्याला मी मगाच सांगितलं होतं ट्रिकमध्ये की आपल्याला काय करावं लागेल सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. तर सबस्ट्रॅक्शन करण्यासाठी बघा काय करायचं, इथं लिहायचं सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. या ठिकाणी आपल्याला हे जे 2 इक्वेशन आहे हे 1 मधून काय करावं लागेल सबट्रॅक्ट करावं लागेल. म्हणजे सबट्रॅक्शन करण्यासाठी मी काय करतोय बघा, परत पहिले इक्वेशन लिहितोय 3a + 5b = 26. त्यानंतर दुसरे इक्वेशन लिहितोय a + 5b = 22 आणि ह्या दोघांची मी काय करतोय सबस्ट्रॅक्शन. आता सबस्ट्रॅक्शन करताना कायम एक नियम लक्षात ठेवायचा, ज्यावेळेस आपण सबस्ट्रॅक्शन करतो त्यावेळेस जे दुसरे इक्वेशन आहे त्याचे साइन सगळे चेंज होतात. सगळे साइन काय होतात चेंज होतात. ते विद्यार्थी मित्रांनी कायम लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस आपण सबस्ट्रॅक्शन करतो या एला साइन नाही म्हणजे कुठलं साइन आहे प्लस,
त्याचं नवीन साईन काय होणार मायनस. त्यानंतर या ठिकाणी प्लस आहे, या प्लसचं पण साईन काय होणार मायनस होणार. आणि त्या ठिकाणी नंतर 22चं साईन पण काय 22चं साईन पण प्लस आहे, ते प्लस साईन या ठिकाणी काय होणार मायनस होणार. मग आता आपण सबस्ट्रॅक्शन करूया. नवीन साईन बघायचं, आता ओल्ड साईनकडे लक्ष द्यायचं नाही. 3a आहे या ठिकाणी, 3a मधून a मायनस झालं, 3a मायनस a किती आहे 2a. आता 5b मायनस 5b प्लस 5b आणि मायनस 5b 0b शिल्लक राहील. आपण या ठिकाणी 0 आहे म्हणून या ठिकाणी लिहित नाही. आणि 26 मायनस 22 या ठिकाणी शिल्लक काय राहील 4 शिल्लक राहील. आता या ठिकाणी a आपण लिहूया, हा 2 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर कुठं जाईल डिवाइडला जाईल. 4 डिवायडेड बाय 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजेच a ची किंमत किती येईल 2a. आता ही आलेली a ची किंमत आपल्याला इक्वेशन 1 मध्ये पण पुट करू शकतो, 2 मध्ये पण करू शकतो, पण आपण या ठिकाणी a ची किंमत इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. मी या ठिकाणी लिहितो प्लस a इज इक्वल्स टू 2 इन इक्वेशन 1. अगोदर इक्वेशन 1 आपण लिहूया, मग व्हॅल्यू पुट करूया. इक्वेशन 1 काय बघा 3a प्लस 5b इज इक्वल्स टू 26. आता a ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आहे 2 आहे, तर ती पुट करूया. 3 मल्टिप्लाइड बाय 2 प्लस 5b इज इक्वल्स टू 26. 3 2 जार किती असते 6 प्लस 5b इज इक्वल्स टू 26. जेवढ्या काही स्टेप आपल्याला आपण करू शकतोय तेवढ्या आपण स्टेप करायचे आहेत. थोडंसं डायरेक्ट आन्सर लिहायचं आपल्याला या ठिकाणी टाळायचं आहे. तर या ठिकाणी 5b ला 5b एस प्लस 6 आहे, इकडे आल्यानंतर मायनस 6 होईल. 26 मायनस 6, 26 मायनस 6 इज इक्वल्स टू 20 आणि 5b ला 5b ॲज इट इज. आता b आणि 5 मध्ये मल्टिप्लिकेशन साइन आहे, b इज इक्वल्स टू 20 डिवायडेड बाय 5. 5 1 जा 5, 5 4 जा 20, b इज इक्वल्स टू आन्सर आलं 4. आता हे a चं पण सोल्युशन झालं, b चं झालं. इथं आपला आन्सर नाही संपलं, आपल्याला लास्टला एक लाईन लिहावं लागेल सोल्युशन इज. तर या ठिकाणी आपण लिहितोय बघा सोल्युशन इज. आता सोल्युशन मध्ये पहिलं व्हेरिएबल a आहे, दुसरं व्हेरिएबल b आहे. a इज इक्वल्स a कॉमा b इज इक्वल्स टू, अगोदर a ची व्हॅल्यू पुट करूया 2 आणि b ची व्हॅल्यू 4. तर हे आपलं काय झालं फायनल सोल्युशन. आता प्रॉब्लेम नंबर 2 या ठिकाणी आपण पाहूया. 2 नंबर प्रॉब्लेम काय बघा x प्लस 7y इज इक्वल्स टू 10. दुसरं इक्वेशन आहे बघा 3x मायनस 2y इज इक्वल्स टू 7 आहे. तर आपण मगाशी ज्या व्हिडिओमध्ये आपण जे डिस्कस केलं होतं की आपण एक स्टेप वाईज सोडवत जाऊया, तर त्यामधली सर्वात पहिली स्टेप काय बघा की हे इक्वेशन आपल्याला लिहून घ्यायचे आणि त्या इक्वेशनला आपल्याला नंबरिंग द्यायचं 1 आणि 2. तर या ठिकाणी पहिले इक्वेशन लिहूया आपण x प्लस 7y इज इक्वल्स टू 10, ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊया. या ठिकाणी दुसरा आहे बघा 3x मायनस 2y इज इक्वल्स टू 7, याला इक्वेशन नंबर 2 देऊया. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 दिल्यानंतर नेक्स्ट जी स्टेप आहे आपली ते कोएफिशियंटचं ऑब्झर्वेशन करायचं. या ठिकाणी x चा कोएफिशियंट नाही म्हणजे 1 आहे, या ठिकाणी x चा कोएफिशियंट किती आहे 3 आहे, या ठिकाणी y चा कोएफिशियंट 7 आहे, या ठिकाणी y चा कोएफिशियंट -2 आहे. मग या ठिकाणी आपण बघा आपल्याला कोएफिशियंट कोणताही इक्वल नाही आहे, तर आपल्याला इक्वल करायचं आहे. इक्वल करण्यासाठी आपण मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचा आधार घेऊ शकतो. तर या ठिकाणी डिव्हिजन तर पॉसिबल नाही म्हणून आपण मल्टिप्लिकेशनचा आधार घेतोय. या ठिकाणी कोएफिशियंट 1 आहे, याला जर आपण पूर्ण इक्वेशनला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर हे इक्वेशन 3x येईल आणि इथं पण 3x येईल आणि नंतर मग आपण फर्दर सॉल्व करू शकतो. तर त्याच्यासाठी आपण अगोदर काय करूया मल्टिप्लाय 3 टू इक्वेशन 1. इक्वेशन 1 ला आपण 3 ने मल्टिप्लाय करून घेऊया. तर त्यामध्ये बघा पहिल्यांदा बोललो 3 मल्टिप्लाइड बाय x 3x प्लस 3 मल्टिप्लाइड बाय 7 21y, 3 मल्टिप्लाइड बाय 10 30. विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचे की 3 ने मल्टिप्लाय करताना फक्त x लाच नाही मल्टिप्लाय करायचं, y ला पण आणि पुढे जो कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटला पण, म्हणजे सर्वांना आपल्याला ज्या डिजिटनं आपण मल्टिप्लाय करतोय सर्वांनी आपल्याला काय करायचंय मल्टिप्लाय करायचं. त्यानंतर बघा हे जे नवीन इक्वेशन आहे ह्या नवीन इक्वेशनला मी काय म्हणतो बघा 3 नंबर नाव देतो. 3 नंबर. आता काय करायचं बघा हा 3 नंबर आणि हा 2 नंबर यांच्याकडे बघा 3x दोघं सेम झाले, तर हे सेम असतील. या दोघांचं साइन बघा, आता दोघांचं साइन पण सेम आहे. मग साइन जर सेम असेल तर आपल्याला काय करावं लागेल सबट्रॅक्शन करावं लागेल. मग त्यासाठी आपल्याला सबट्रॅक्शन करण्यासाठी आपण असं लिहू शकतो सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. आपल्याला हे जे 2 आहे हे 3 मधून सबट्रॅक्ट करायचं, म्हणजे अगोदर 3 लिहायचं. 3 इक्वेशन काय बघा 3x प्लस
21y इज इक्वल्स टू 30 आणि 2 इक्वेशन काय बघा 3x मायनस 2y इज इक्वल्स टू 7. आता सबस्ट्रॅक्शन म्हणल्यानंतर लक्षात घ्यायचं की जे 2 नंबरचं इक्वेशन आहे खाली लिहिलेलं त्याचे सर्व साइन काय होणार चेंज होणार. त्यात 3x ला प्लस आहे याचं नवीन साइन काय होणार मायनस, इथं मायनस आहे याचं नवीन साइन काय होणार प्लस आणि इथं प्लस आहे ह्याचं काय होणार मायनस. आता बघा हे 3x प्लस आणि हे 3x मायनस, प्लस 3x मायनस 3x दोघांची ॲडिशन केली तर किती येईल 0 येईल. त्यानंतर 21 मायनस 2, 21 प्लस 2 या ठिकाणी 21 प्लस 2, 21 प्लस 2 किती झालं 23y आणि या ठिकाणी 30 मायनस 7, 30तून 7 मायनस केल्यावर पण शिल्लक काय राहील 23 राहील. आता या ठिकाणी y आणि 23 मध्ये मल्टिप्लिकेशन आहे तर आपण मल्टिप्लिकेशन इकडे गेल्यावर काय होईल डिवाइडला जाईल. 23 डिवायडेड बाय 23 आन्सर yचं किती येईल 1 येईल. म्हणजे बघा परत एकदा मी सांगतोय की पहिले इक्वेशन दिलेली इक्वेशन राईट डाऊन करून त्यांना नंबरिंग द्या. त्यांचं कोएफिशियंट सेम करण्यासाठी आपण दुसरी स्टेप वापरली. कोएफिशियंट सेम झाल्यानंतर तिसऱ्या इक्वेशनमध्ये ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन आहे. त्यानंतर एका व्हेरिएबल कॅन्सल होतं या ठिकाणी आणि एका व्हेरिएबलचा आन्सर येते. आता ज्या व्हेरिएबलचा आन्सर आलं ते आन्सर इक्वेशन 1 मध्ये तर ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा. आता मी या ठिकाणी इक्वेशन 2 मध्ये पुट करतोय तर बघा प्लेस y इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 2. मागच्या इक्वेशन मध्ये आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवलं होतं आता 2 मध्ये ठेवतोय. 1 मध्ये ठेवलं तरी काय प्रॉब्लेम नाही, 2 मध्ये ठेवलं तरी काय प्रॉब्लेम नाही. तर इक्वेशन 2 काय बघा 3x मायनस 2y इज इक्वल्स टू 7. आता या ठिकाणी y ची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू मी पुट करतोय बघा 3x मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 1 इज इक्वल्स टू 7. 3x 2 1 जा 2 इज इक्वल्स टू 7. आता हे मायनस 2 आहे इकडे गेल्यानंतर काय होईल प्लस 2. 3x इज इक्वल्स टू 7 प्लस 2. 3x इज इक्वल्स टू 7 प्लस 2 काय असते 9 असते. त्यानंतर x इज इक्वल्स टू 9 डिवायडेड बाय 3. x इज इक्वल्स टू 3 1 जा 3, 3 3 जार 9. x इज इक्वल्स टू व्हॅल्यू किती आली 3 आली. त्यानंतर आपले लास्टला सोल्युशनची लाईन लिहावं लागेल. सोल्युशन इज x, y इज इक्वल्स टू x ची व्हॅल्यू काय आलते 3 आणि y ची व्हॅल्यू काय आलते 1. तर या ठिकाणी हे काय झालं सोल्युशन. आता क्वेश्चन 2 मधील थर्ड बघा काय 2x मायनस 3y इज इक्वल्स टू 9. फर्स्ट इक्वेशन आहे 2x प्लस y इज इक्वल्स टू 13. सेकंड इक्वेशन आहे. पहिली स्टेप आपली अगोदर इक्वेशन आपण राईट डाऊन करून घेऊया 2x मायनस 3y इज इक्वल्स टू 9 याला इक्वेशन नंबर 1. 2x प्लस y इज इक्वल्स टू 13 याला इक्वेशन नंबर 2 देऊया. आता पहिली स्टेप झालेली आहे. सेकंड स्टेपमध्ये आपण काय करतो व्हेरिएबलच्या कोएफिशियंटचे ऑब्झर्वेशन करतो. या ठिकाणी x चा व्हेरिएबल 2 आहे, x चा व्हेरिएबल 2 आहे. तर हे दोन्ही व्हेरिएबल आपल्याला सेम आले. त्यानंतर आपण लगेच थर्ड स्टेपकडे जातोय. तर या ठिकाणी थर्ड स्टेप काय बघा दोघांचे साइन बघायचे. आता दोघांचे साइन सेम आहेत. सेम असल्यानंतर आपण काय करतो सबस्ट्रॅक्शन करतो. तर या ठिकाणी आपण काय करणार आहे सबस्ट्रॅक्शन. तर आपण काय लिहितोय बघा सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. आता जे इक्वेशन 2 आहे ते आपण 1 मधून काय करणार आहे सबट्रॅक्ट करणार आहे. तर बघा 2x मायनस 3y इज इक्वल्स टू 9 आणि हे 2x प्लस y इज इक्वल्स टू 13. आता सबस्ट्रॅक्शन म्हणल्यानंतर आता सर्वांच्या लक्षात आलं असेल की सेकंड जे साइन आहे ते साइन आपण काय करतो चेंज करतो. या ठिकाणी मायनस आहे, या ठिकाणी मायनस, या ठिकाणी मायनस. आता हा 2x प्लस आहे, हा 2x मायनस आहे, तो ऑटोमॅटिक 0x येईल, तो काय आपण लिहिणार नाही. या ठिकाणी मायनस 3y आहे आणि या ठिकाणी मायनस y आहे. या ठिकाणी दोघांचे ॲडिशन होईल 3y मायनस y. दोघांचं साइन सेम आहे, ॲडिशन होईल 3 प्लस 1 4y म्हणजेच काय होईल मायनस 4y. आणि या ठिकाणी 9 प्लस आहे 13 मायनस आहे, ह्या दोघांची पण सबस्ट्रॅक्शन होईल. 9 मायनस 13 म्हणजे 13 मधून 9 मायनस झाल्यावर आन्सर किती येतं 4 येतं. बिगर नंबरचं साइन राहील मायनस. आता या ठिकाणी दोन्ही साईडला मायनस आहे म्हणून आपण याचं काय कन्वर्ट करून घेऊ प्लस 4 आणि y मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आहे म्हणून y इज इक्वल्स टू इथला 4 मल्टिप्लिकेशन इकडे आल्यानंतर डिवाइडला 4 1 जा 4 आणि y ची व्हॅल्यू किती येईल 1 येईल. आता ही y ची व्हॅल्यू आलेला आपण इक्वेशन 1 मध्ये पण पुट करू शकतो 2 मध्ये पण. आता या ठिकाणी आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया प्लस y इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1. अगोदर आपण जर इक्वेशन 1 लिहिलं नंतर व्हॅल्यू पुट केली तर अतिशय सोपं जातं. डायरेक्ट व्हॅल्यू ठेवल्यावर कुठेतरी थोडासा
बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे अगोदर इक्वेशन 1 लिहूया. 2x मायनस 3y इज इक्वल्स टू 9. 2x ला 2x ॲज इट इज, y ची व्हॅल्यू मायनस आहे, 3 मल्टिप्लाइड बाय 1 इज इक्वल्स टू 9. आता हे 2x इथंच ठेवला आपण, मायनस 3 इज इक्वल्स टू 9. 2x इज इक्वल्स टू हे मायनस 3 इकडे आल्यानंतर काय होईल प्लस 3. 2x इज इक्वल्स टू 9 प्लस 3 इट इज 12 आणि x इज इक्वल्स टू हा मल्टिप्लिकेशन इकडे गेल्यावर डिवाइडला जाईल 12/2 x इज इक्वल्स टू 6. x ची व्हॅल्यू काय आली 6 आली. तर या ठिकाणी सोल्युशन लिहूया आपण. सोल्युशन इज x, y इज इक्वल्स टू 6, x ची व्हॅल्यू 6 आहे आणि y ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. तर या ठिकाणी पूर्ण या इक्वेशनचं सोल्युशन झालेलं आहे. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 4 कडे जाऊया. आता बघा प्रॉब्लेम नंबर 4 या ठिकाणी दिलेला आहे. 5m - 3n इज इक्वल्स टू 19, m - 6n इज इक्वल्स टू -7. तर आता आपण पहिली स्टेप करून घेऊया. इक्वेशनला आपण नंबरिंग करूया. 5m - 3n इज इक्वल्स टू 19, याला इक्वेशन नंबर 1 देऊया. m - 6n इज इक्वल्स टू -7, याला इक्वेशन नंबर 2 देऊ. पहिली स्टेप या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. आता सेकंड स्टेपला आपण व्हेरिएबलच्या कोएफिशियंटचे ऑब्झर्वेशन करणार. या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 1 आहे, त्यानंतर या ठिकाणी -3 आहे आणि नंतर या ठिकाणी 6 आहे. तर दोघांचे कोएफिशियंट इक्वल नाही आहे, तर आपल्याला इक्वल करावे लागणार आहेत. तर इक्वल करण्यासाठी आपल्याकडे काही स्टेप्स आहेत बघा. त्यामध्ये बघा ह्याला इक्वेशनला एकच आहे, तर या ठिकाणी आपण याला 5 ने मल्टिप्लाय करून याला 5 करू शकतो. या ठिकाणी 5 आपण करू शकतो. या ठिकाणी 3 आहे, या पूर्ण इक्वेशनला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी 6 होईल. 6 आणि 6 सेम येईल. म्हणजे 2 ऑप्शन आहेत आपल्याकडे, आपण कोणत्याही ऑप्शननं करू शकतो. आन्सर बरोबरच येणार, सर्वांचा आन्सर बरोबर येणार, आन्सरमध्ये कुठेही तफावत जाणवणार नाही. तर आपण काय करतोय, इक्वेशन 2 ला 5 ने मल्टिप्लाय करतोय. तर त्या ठिकाणी आपण लिहूया मल्टिप्लाय 5 टू इक्वेशन 2. इक्वेशन 2 ला आपण 5 ने मल्टिप्लाय करतोय. तर मल्टिप्लाय केल्यावर आन्सर काय येईल बघा. 5m - 6 गुणून 6 मल्टिप्लाइड बाय 5 30n इज इक्वल्स टू -35 आणि हे जे नवीन इक्वेशन आले याला इक्वेशन नंबर 3 देऊया. आता या ठिकाणी बघा व्यवस्थित, तर हे 2 नंबरचं करेक्ट इक्वेशन आहे, म्हणजे 3 नंबर. त्यानंतर इक्वेशन 1 बघा, 1 आणि 3 कडे बघा. दोघांचं 5m काय झालंय सेम झाले. आता दोघांचा 5m जर सेम असेल तर दोघांचं साइन पण काय या ठिकाणी सेम आहे. साइन जर सेम असेल तर आपल्याला काय करावं लागेल सबस्ट्रॅक्शन. म्हणून काय लिहायचं या ठिकाणी सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. आता इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 काय करूया आपण, इक्वेशन 2 1 मधून मायनस करूया. तर काय लिहूया 5m - 3n इज इक्वल्स टू 19 आणि दुसरे इक्वेशन आहे बघा 5m - 30n इज इक्वल्स टू -35. दोघांचं साइन सेम आहे म्हणून या ठिकाणी आपण काय करणार आहे सबस्ट्रॅक्शन करणार आहे. तर सबस्ट्रॅक्शनला या ठिकाणी मायनस देऊया. या ठिकाणी प्लसचं काय होईल मायनस, या मायनसचं काय होईल प्लस आणि या मायनसचं पण काय होईल या ठिकाणी प्लस होणार आहे. तर या ठिकाणी बघा 5m आणि 5m ची सबस्ट्रॅक्शन या ठिकाणी 0 येईल. त्यानंतर -3n आणि +30, मायनस आणि प्लस हे डिफरंट साइन आहेत म्हणजे यांची सबस्ट्रॅक्शन होईल 30 - 3, आन्सर येईल 27n. बिगर नंबरचं साइन आपल्याला द्यायचे प्लस दिलं काय नाही दिलं काय एवढा काय चेंज होणार नाही. आणि या ठिकाणी बघा पुढं 35 ला पण प्लस आहे आणि 19 ला पण प्लस आहे, दोघांचे ॲडिशन होईल 35 + 19 इज इक्वल्स टू 54. आता 27 आणि n मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, इकडचा हा जर इकडे गेला 54 डिवायडेड बाय 27, 27 1 जा 27, 27 2 जा 54. तर n ची व्हॅल्यू किती आली बघा 2 आली. आता आलेली n ची व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन 1 मध्ये पण पुट करू शकता, आलेली n ची व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन 2 मध्ये पण पुट करू शकता. आणि आपण या ठिकाणी इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. प्लेस n इज इक्वल्स टू 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये आपण पुट करतोय, त्यासाठी अगोदर इक्वेशन 1 लिहून घेतो मी. 5m - 3n इज इक्वल्स टू 19. 5m ला 5m ॲज इट इज -3 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल्स टू 19. 5m - 3 मल्टिप्लाइड बाय 2 6 इज इक्वल्स टू 19.
5m इज इक्वल्स टू 19 मायनस 6 या साईडला आल्यावर प्लस 6 होईल. 19 प्लस 6 25 इकडं 5m आहे. आता 5 आणि m यामध्ये मल्टिप्लिकेशन साईन आहे म्हणून या ठिकाणी m इज इक्वल्स टू 25 इकडे आल्यानंतर डिवायडेड बाय 5 m इज इक्वल्स टू आन्सर किती येईल 5. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय सोल्युशन लिहायचंय. सोल्युशन इज m, n इज इक्वल्स टू 5, 2 आणि हे आपलं आहे ते फायनल सोल्युशन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 5 नंबरचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे 5x + 2y इक्वल्स टू -3 आणि x + 5y इक्वल्स टू 4 दिलेलं आहे. आता थोडासा वेळ वाचावा. एक्झाम्पलचे टाईप सर्व सेमच आहेत पण सर्व एक्झाम्पल सोडून आपलं टार्गेट आहे त्यामुळं मी अगोदर सॉल्व केलं आणि मग एक्सप्लेन करतो म्हणजे थोडासा व्हिडिओ पण काय होईल थोडासा शॉर्ट होईल. तर या ठिकाणी बघा दोन्ही इक्वेशनचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की या ठिकाणी जर इक्वेशन 2 ला जर 5 ने मल्टिप्लाय केलं तर या दोघांचा कोएफिशियंट सेम होईल म्हणून आपण मल्टिप्लाय 5 टू इक्वेशन 2. या इक्वेशन 2 ला आपण 5 ने मल्टिप्लाय केलं मग काय आलं बघा 5x + 25y + 20. तर या ठिकाणी या दोघांचं 5 आणि 5 सेम आहे. मग इक्वेशन मध्ये जर दोघांचे 5 कोएफिशियंट सेम आले दोघांचे साइन पण सेम आले तर आपण काय करतो या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन. मग या ठिकाणी सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 1 या ठिकाणी आपण सबस्ट्रॅक्शन लिहिलेले आहे. सबस्ट्रॅक्शन लिहिल्यानंतर इक्वेशन 2 चे सर्व साइन आपण चेंज केले. त्यानंतर 5x मधून 5x मायनस झालं x पूर्ण कॅन्सल झाला इलिमिनेट झाला. 2 आहे इथं 25 आहे 2 ला साइन प्लस आहे 25 ला साइन मायनस आहे. 25 - 2 आन्सर काय आलं बघा 23y -23y आणि हा 20 आणि हा 3 23 हा पण मायनस आला मायनसला आपण या ठिकाणी काय केलं प्लस केलं. त्यानंतर y इज इक्वल्स टू 23 हा इथला आहे असा आहे हा मल्टिप्लायचा 23 कडे गेल्यानंतर डिवाइडला आला. डिवाइडला केल्यानंतर याचं y इज इक्वल्स टू आन्सर किती आलं 23 × 1 = 23 y इज इक्वल्स टू 1. आता ही किंमत आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करणार आहे त्यासाठी इक्वेशन 1 अगोदर लिहिलं आपण 5x + 2y इक्वल्स टू -3 त्यानंतर 5x + 2 × 1 2 आणि इथं -3 हे 2 आहे प्लस इकडे गेल्यानंतर काय होईल -3 - 2 दोघांची साइन सेम आहे ॲडिशन होईल साइन बिगर नंबरचा राहील -5 x इथं राहील मल्टिप्लिकेशनचा 5 इकडे गेल्यानंतर डिवाइडला राहील 5 × 1 = 5 -1 आले x ची व्हॅल्यू. तर लास्टला आपण सोल्युशन लिहिलं सोल्युशन इज x, y इक्वल्स टू -1, 1. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 6वं उदाहरण या ठिकाणी काय दिलेलं आहे. 6व्या उदाहरणामध्ये जरा उदाहरण थोडंसं दिसायला जरी वेगळं दिसत असलं तरी तो काय वेगळ्या टाईपचं नाहीये. 1/3x + y इक्वल्स टू 10/3 2x + 1/4y इक्वल्स टू 11/4. तर या ठिकाणी फक्त डिवाइडला एक एक्स्ट्रा नंबर दिसतोय तुम्हाला की पहिला जो आपला पॅटर्न होता ax + by + c इक्वल्स टू 0 त्याच्यापेक्षा या ठिकाणी डिवाइडला एक नंबर दिसतोय. तो नंबर अगोदर आपल्याला घालवायचा आहे आणि डिवाइडच्या अपोजिट साइन जर कोणता असेल तर ते असेल मल्टिप्लिकेशन. मग मला जर हा डिवाइडचा 3 कॅन्सल करायचा असेल तर या पूर्ण इक्वेशनला मला 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. मग त्यासाठी मी लिहिलं बघा मल्टिप्लाय 3 टू इक्वेशन 1. इक्वेशन 1 ला 3 न मल्टिप्लाय केल्यावर बघा 3 ला 3 कॅन्सल होईल शिल्लक राहील फक्त x 3 न y ला मल्टिप्लाय केल्यावर राहील 3y आणि या ठिकाणी या 3 ला मल्टिप्लिकेशनचं 3 कॅन्सल होईल आणि शिल्लक राहील फक्त 10. बाकी सोपं आहे. त्यानंतर बघा 2x इथे 4 एक्स्ट्रा याला मल्टिप्लाय आपण कशाने करणार आहे 4 न मल्टिप्लाय करणार आहे. 4 न मल्टिप्लाय करायचं असेल तर काय करावं लागेल बघा 4 × 2 = 8x प्लस या 4 ला हे 4 डिव्हिजनचं 4 मल्टिप्लिकेशनच्या 4 ला डिव्हिजनचं 4 कॅन्सल होईल शिल्लक फक्त y राहील आणि 11 डिवायडेड बाय 4 या 4 ला मल्टिप्लायचं 4 कॅन्सल होईल शिल्लक राहील फक्त 11. आता या दोन इक्वेशन कडे बघा या इक्वेशन मध्ये x आहे इथं 8x आहे या ठिकाणी इक्वेशन मध्ये 3y आहे या ठिकाणी फक्त y आहे. म्हणजे आपण मल्टिप्लाय करताना कायम लक्षात ठेवायचे की आपल्याला स्मॉलर नंबरनं मल्टिप्लाय करायचं आहे. बिगर नंबरनं मल्टिप्लाय केला तर नंबर सगळे बिगर येत जातील आणि वजाबाकी आपली भली मोठी येत जाईल. त्याच्यापेक्षा आपण या ठिकाणी 3 न मल्टिप्लाय करूया. 3 न मल्टिप्लाय केल्यावर बघा इक्वेशन 4 ला 3 न मल्टिप्लाय करूया म्हणजे 8 3 = 24x + 3y इक्वल्स टू 33. आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला बघा 3 न जर मल्टिप्लाय केलं तर हे नवीन इक्वेशन आले आणि हे 3 नंबरचे इक्वेशन या दोघांचं बघा इथं पण 3y आहे आणि इथं पण 3y आहे. तर या ठिकाणी आपण दोघांची काय करूया सबस्ट्रॅक्शन करूया. सबस्ट्रॅक्शनसाठी मी इथं 2 इक्वेशन अरेंज केलेले आहेत. अरेंज केल्यानंतर बघा सबस्ट्रॅक्शनसाठी सेकंड जे इक्वेशन आहे त्याचे साइन काय होतात चेंज होतात. साइन चेंज झाल्यानंतर बघा 24 - x किती आलं 23x याला साइन आहे -33 - 10 पण आलं 23
दोघांचं साईन मायनस आहे म्हणून मी या ठिकाणी कन्वर्ट केलं प्लसमध्ये. एक्स इज इक्वल्स टू 23 इथला आहे असा, आणि हा मल्टिप्लायच इकडे आल्यानंतर डिव्हिजनला 23 1 जा 23, एक्सची व्हॅल्यू किती आली, फक्त 1 आली. आता ही आलेली इक्वेशनची 1 ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये तुम्ही ठेवा म्हणसाल 2 मध्ये, तर हे इक्वेशन आपण काय थोडेसे मल्टिप्लाय करून आलेले जे इक्वेशन आहे ते कोणते 3 आणि 4, तर आपण 3 मध्ये तर ठेवलं तर चालेल किंवा 4 मध्ये ठेवलं तरी चालेल. तर आता बघा x + 3y = 10, म्हणजे मी 3 नंबर इक्वेशन मध्ये व्हॅल्यू ठेवलेली आहे. तर x ची व्हॅल्यू किती आहे 1, हा 1 प्लस आहे, इकडे गेल्यानंतर कुठे जाईल मायनसला, 10 - 1 काय झाला 9, 3 मल्टिप्लाय मध्ये इकडे गेल्यानंतर कुठे जाईल डिवाइडला, 3 1 जा 3, 3 3 जा 9, y ची व्हॅल्यू किती आली 3. मग सोल्युशन काय झालं 1,3 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन 2 मधील 7 नंबरचा प्रॉब्लेम समोर लिहिलेला आहे. हा लिहिताना मी फक्त डायरेक्ट असा लिहिला आहे, एक इक्वेशन वरती लिहिले, दुसरं इक्वेशन त्याच्या खालीच लिहिले. हे एवढ्यासाठी लिहिले की विद्यार्थ्यांना दिसावं की हा एक थोडासा वेगळा टाईप आहे, की हा टाईप विद्यार्थ्यांना पटकन लगेच लक्षात यावा यासाठी मी असं लिहिलेलं आहे. हा टाईप खूप इम्पॉर्टंट आहे बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांच्या शाळेतल्या ज्या इंटरनल एक्झाम्स असतील त्या एक्झामच्या दृष्टीने हा टाईप खूप महत्त्वाचा आहे. तर हा टाईप कधी 2 मार्काला विचारतात, कधी 3 मार्काला, कधी 4 मार्काला, कसाही विचारला जातो. अगदी MCQ मध्ये पण हा टाईप विचारला जातो, एवढा हा खूप महत्त्वाचा टाईप आहे. तर यामध्ये काय झालंय बघा, एक्सचा जो कोएफिशियंट आहे इक्वेशन 1 मधला 99, तो इक्वेशन 2 मध्ये वायला आला, आणि इक्वेशन 1 मधला जो वायचा कोएफिशियंट आहे तो इक्वेशन 2 मध्ये एक्सला आला. म्हणजे हे इकडचा इकडं आला, इकडचा इकडं आला. तर अशा वेळेस सोडवायची मेथड थोडीशी वेगळी आहे. त्यावेळेस आपण इलिमिनेशन वापरतो, पण सेकंड स्टेजला वापरतो. फर्स्ट स्टेजला आपण ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करून 2 नवीन इक्वेशन फॉर्म करतो, आणि ते 2 इक्वेशन आपण इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करतो. तर त्यासाठी बघूया आपण. तर सगळ्यात पहिल्यांदा हा क्वेश्चन विचारतात कसं बघा, समोर इक्वेशन दिलेलं आहे, एक्सची आणि वायची व्हॅल्यू काढा, हा तर क्वेश्चन झाला. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो फाइंड x + y, फक्त एवढाच विचारलं जातं. तर फक्त दोघांची ॲडिशन केली की आपल्याला x + y मिळेल, त्यामुळे फक्त ॲडिशन केली तरी चालेल. परत फाइंड x - y असा जर क्वेश्चन आला तर दोघांची काय करावं लागेल, फक्त सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्वेश्चन कसा विचारलाय त्यावरून आन्सर त्याचं लिहायचंय. तर आता सुरुवातीला आपण काय करूया, दोघांचे ॲडिशन करूया. मी लिहितो इथं ॲडिंग इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 यांची काय करूया आपण, बेरीज करूया. तर इक्वेशन 1 काय बघा, 99x + 101y = 499, आणि इक्वेशन 2 आहे बघा 101x + 99y = 501. दोघांचे ॲडिशन करूया. ॲडिशन केल्यानंतर बघा काय येईल, पहिल्यांदा या ठिकाणी 99x आणि 101y 101x ह्या दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला समोर किती येईल बघा, 200x प्लस ह्या दोघांचं पण किती येईल 200y, आणि हा 501 आणि हा 499 ह्या दोघांचं किती येईल 1000. तर या ठिकाणी बेरीज एवढी आली यांची. आता या बेरजेमधून आपण कॉमन काढू शकतो. या ठिकाणी 200 आहे, या ठिकाणी पण 200 आहे, आणि 200च्या मल्टिप्लिकेशन टेबलमध्ये 1000 असेल. त्यामुळे या ठिकाणी आपण काय करतोय, डिवाइड बाय 200. या इक्वेशनला आपण 200 ने डिवाइड करतोय. याला डिवाइड केल्यानंतर शिल्लक फक्त x राहील, याला डिवाइड शिल्लक केल्यानंतर फक्त y राहील, आणि 1000 डिवायडेड बाय 200 म्हणजे आन्सर फक्त किती शिल्लक राहील 5. मी याला इक्वेशन नंबर 3 देतो, इक्वेशन नंबर 3. आता पुढे गेल्यानंतर बघा मला काय करायचंय, सबस्ट्रॅक्शन करायची. तर मी काय करणार, ॲडिशनच्या ऐवजी मी काय करणार, सबस्ट्रॅक्शन. मी काय लिहितो बघा, सबट्रॅक्टिंग 2 from 1. ॲडिशन केली होती त्याच्याऐवजी आता काय करतो आपण, सबस्ट्रॅक्शन. आता सबस्ट्रॅक्शन मध्ये काय करायचंय बघा आपल्याला, सबस्ट्रॅक्शन मध्ये अगोदर इक्वेशन 1 लिहितो मी, 99x + 101y = 499 मायनस 101x + 99y = 501. आता सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर बघा सगळ्याची साईन काय होणार, चेंज होणार. आता साईन चेंज झाल्यानंतर 101 - 99 याची वजाबाकी येईल बघा -2x. 101 मधून 99 गेल्यावर इथं शिल्लक राहील 2y, आणि 501 मधून 499 गेल्यावर शिल्लक किती राहील -2. आता जे हे इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये -2 सगळीकडे काय सेम आहे, म्हणून मी या इक्वेशनला 2 ने डिवाइड करतो. डिवाइड केल्यावर इथे लिहितो डिवाइड बाय 2. हां, आता बघा या ठिकाणी
डिवाइड बाय 2 केल्यानंतर इक्वेशन काय येईल -x + y = -1. आता या दोघांची बघा इक्वेशन इथं या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 4 आहे. दोघांचा x कोएफिशियंट सेम आहे, दोघांचा साइन डिफरंट आहे. मग आपण या ठिकाणी काय करूया ॲडिशन करूया. ॲडिशनसाठी मी या ठिकाणी दोन इक्वेशन लिहून घेतलेले आहेत. x ला साइन प्लस आहे, x ला साइन मायनस आहे, म्हणजे x पूर्णपणे काय होईल कॅन्सल होईल. y + y किती y राहील शिल्लक 2y आणि 5 इथं प्लस आहे या ठिकाणी मायनस आहे, म्हणजे 5 - 1 किती शिल्लक राहील 4. आता y इथं लिहूया आपण. y लिहिला 4 आहे आणि 2 मल्टिप्लायचं इकडे आल्यानंतर डिवाइडला y = 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली 2 आली. आता आलेली y ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 3 मध्ये पुट करू शकतो. पुट किंवा प्लेस y = 2 इन इक्वेशन 3. अगोदर इक्वेशन 3 आपण राईट डाऊन करूया. x + y = 5. x + y ची व्हॅल्यू काय 2 = 5. x = 5 प्लस 2 इकडे गेल्यानंतर काय होईल -2. मग x ची व्हॅल्यू काय आली या ठिकाणी 3. या ठिकाणी आपलं सोल्युशन पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. तर या ठिकाणी आपण लास्ट स्टेप लिहूया. सोल्युशन इज x, y = 3, 2. तर बघा परत एकदा मी ओव्हरलुक सांगतो या ठिकाणी एक्झाम्पलचा. जर x चा कोएफिशियंट y ला, y चा कोएफिशियंट x ला असं जर एक्झाम्पल आलं परीक्षेत, टोटल आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये आणि सॉलिडमध्ये अशी 3 उदाहरणं आहेत. 3 उदाहरण विद्यार्थ्यांनी न बघता व्यवस्थित स्वतः सॉल्व करायचे आहेत. तर सॉल्व करण्यासाठी बघा पहिल्यांदा ॲडिंग एकदा करायचं, सबट्रॅक्टिंग एकदा करायचं. ॲडिंग करून जे इक्वेशन आले, सबट्रॅक्ट करून जे इक्वेशन आले, ते इक्वेशन नंतर एलिमिनेशन मेथडने या ठिकाणी सॉल्व करायचं. आता जे लास्ट उदाहरण राहिले ते पाहूया आपण. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण 7 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व केलं होतं, सेम तसंच 8 नंबरचं एक्झाम्पल आहे. मी अगोदर सॉल्व केलं एवढ्यासाठी की वेळ थोडासा कमी व्हावा, वेळ वाचावा, व्हिडिओ थोडा लेंदी होऊ नये एवढ्यासाठी. तर या ठिकाणी बघा 8 उदाहरण आहे. 49x - 57y = 172. 57x - 49y = 252. तर या ठिकाणी बघा हा 49x चा इथं आल्यानंतर y ला झाला, हा 57y चा इकडे आल्यानंतर तो x साठी आला. तर या ठिकाणी आपण काय करणार आहे पहिल्यांदा ॲडिशन करणार आहे दोघांची. ॲडिंग इक्वेशन 1 and 2 दोघांची ॲडिशन आपण या ठिकाणी केली. 49 + 57 106x. 57 + 49 दोघांचं साइन मायनस आहे, या ठिकाणी ॲडिशन होईल 106y. 172 + 252 किती आलं 424. आता या दोघांकडे 106 106 सेम आहे, म्हणून आपण 106 ने काय केलं डिवाइड केलं. डिवाइड केल्यानंतर इथं फक्त शिल्लक राहिला x, इथं शिल्लक राहिला y आणि 106 × 4 424 येतं, म्हणून या ठिकाणी किती लिहिला 4. हे ॲडिशनचं इक्वेशन आलं म्हणून याला आपण इक्वेशन नंबर 3 दिलं. आता या ठिकाणी सबट्रॅक्शन करूया. इक्वेशन 1 आणि 2 ची या ठिकाणी सबट्रॅक्शनसाठी इक्वेशन मांडलेत. सबट्रॅक्शन केल्यानंतर कायम लक्षात ठेवायचं सेकंड इक्वेशनची साइन आपल्याला चेंज करायची. साइन चेंज केली. 49 मधून 57 गेलं -8x राहिलं. 57 मधून 49 म्हणजे 57 ला मायनस आहे, 49 ला प्लस आहे, या ठिकाणी सबट्रॅक्शन होईल -8y राहील. आणि 172 आणि 252 ची सबट्रॅक्शन केल्यानंतर आन्सर येईल -80. आता या ठिकाणी पूर्ण इक्वेशनला आपण 8 आहे म्हणून 8 ने डिवाइड केलं. 8 ने डिवाइड केल्यानंतर या ठिकाणी x शिल्लक राहील, या ठिकाणी y शिल्लक राहील आणि या ठिकाणी -10 शिल्लक राहील. तर हे पूर्ण इक्वेशन 3 आहे आणि या ठिकाणी इक्वेशन 4 आहे. तर या ठिकाणी बघा इथे x आहे, इथं -x आहे. दोघांचे आपण काय करू शकतो ॲडिशन करू शकतो. म्हणजे मी या ठिकाणी लिहिलं बघा ॲडिंग इक्वेशन 3 and 4. ॲड केल्यानंतर बघा x ला x काय झाला हा +x आहे, -x आहे, दोन x एकमेकांना कॅन्सल झाले. -y आणि -y दोघांची ॲडिशन केली -2y झाली आणि या ठिकाणी 4 आणि 10 ची ॲडिशन किती आली +6 आली, म्हणजे -6 आली. मायनस काय झालं प्लस झालं. y = 6/2. 2 मल्टिप्लिकेशनच्या इकडे गेल्यानंतर डिवाइड झाला 6/2 म्हणजे आन्सर किती आलं y चं 3 आलं. आता हे y = 3 आलेल्या इक्वेशनचा आन्सर आपण इक्वेशन 3 मध्ये पण ठेवू शकतो आणि इक्वेशन 4 मध्ये पण ठेवू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपण काय लिहिलं प्लेस y = 3 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 मध्ये आपण ही किंमत ठेवणार आहे x - y = 4. यामध्ये y ची किंमत आपण 3 ठेवली. x - 3 = 4. -3 इकडे गेल्यानंतर +3 झालं. x = 4 + 3 7 आलं. सोल्युशन इज x, y = 7,3. आता या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्ण सोल्युशन सहित कंप्लीट झालेला आहे. आता नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर नंबर 2 मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.2 चे सगळे सोल्युशन मिळतील. त्यामधील महत्त्वाचा अतिशय इम्पॉर्टंट असणारा बोर्ड एक्झामसाठी पण इम्पॉर्टंट असणारा कंप्लीट द टेबल नावाचा क्वेश्चन. पण तो क्वेश्चन बोर्डवर एक क्वेश्चन दाखवतील, ग्राफ बोर्डवर दाखवणं शक्य नाही.
ग्राफसाठी मी तुम्हाला एक पेजवरती ग्राफ काढून वगैरे तुम्हाला डिस्प्ले करेन। तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना इतर मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा। जो प्रॉब्लेम तुम्हाला पाहायचा आहे तेवढाच प्रॉब्लेम तुम्ही व्हिडिओ फॉरवर्ड बॅकवर्ड मूव्ह करून पण पाहू शकता। धन्यवाद।